माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। तुम्ही माझ्या मागे ही सगळी दृश्य बघू शकताय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे ॲम्ब्युलन्स एक समोरून चाललेली आहे, पण इतक्या भाविकांमधून सुद्धा भाविकांनी तातडीने वारकऱ्यांनी ॲम्ब्युलन्सला रस्ता करून दिला आणि मागेच जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची ही पालखी अतिशय सुंदर अशा रथामध्ये विराजमान होऊन माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असलेल्या पाहायला मिळतात। पुण्यातल्या संगमवाडीच्या चौकामध्ये महानगरपालिकेकडून जो सत्कार केला जातो, मान दिला जातो, तो मान घेऊन आता संचेती पुलावरती पालखी जी आहे ती दाखल झालेली आपण पाहतोय। उत्सव प्रमुख आहेत, पदाधिकारी सगळेच या ठिकाणी पालखी रथावरती सारथ्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। अश्व काही वेळापूर्वीच पुढे गेलेला आहे। आता बैलजोडीच्या माध्यमातून यंदाच्या वर्षीचा बैलजोडीचा मान हा ज्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांच्या या बैलजोडी आहेत आणि त्याच बैलजोडीच्या मागे हा सगळा पालखीचा रथ असलेला पाहायला मिळतोय। बैलजोडीकडून पालखीचं सारथ्य केलं जात आहे आणि माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी सकाळपासून या ठिकाणी ही सगळी गर्दी जी आहे ती जमलेली होती। प्रत्येक जण आज या दृश्याला आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सगळ्यांचे मोबाईल फोन्स बाहेर आलेले आहेत। प्रत्येकाला माऊलींच्या पालखीचं पादुकांचं दर्शन तर घ्यायचंच आहे, मात्र एक फोटो काढायचा आहे, व्हिडिओ काढायचा आहे, एक दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे असं एकंदरीत पाहायला मिळत आहे। आता या पालखीमध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे दर्शनासाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत संचेती पुलावरची। पुण्यामध्ये पालखीचं आगमन होत आहे। 2 दिवसांसाठी पालखी पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर यापूर्वी पालखीनं खाली मान घेतलेला आहे, ज्या ठिकाणी पुण्याच्या वेशीवरती पालखीचं स्वागत केलं जातं आणि तिथून पुढे पालखी जी आहे ती ज्ञानेश्वर पादुका चौकाकडे रवाना होते। तिथे एक लहानसा विसावा घेते आणि त्यानंतर भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिराच्या दिशेने पालखी मार्गस्थ होताना पाहायला मिळते। आपण बघतोय मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पालखी ही लवकर पुण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि गेल्या 5-6 दिवसांपासून पुण्यामध्ये जो काही पालखीचा जोर होता तो आता पालखीचा उत्साह होता तो आता सगळाच या ठिकाणी पाहायला मिळतोय। लाखोंच्या संख्येने पुणेकर या ठिकाणी दाखल झालेत। 5-6 दिवस मुसळधार पाऊस पडत होता, मात्र आज पावसानं सुद्धा जोर कमी केलाय आणि माऊलींच्या दर्शनासाठी आज प्रत्येकालाच या ठिकाणी दाखल होता आलेला आहे। पुण्यातल्या संचेती पुलावरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता पुढे मार्गस्थ झालेली पाहायला मिळते। काही वेळातच पुढच्या चौकामध्ये असलेल्या ज्ञानेश्वर पादुका या मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे आणि अगदी काही वेळाचा काही मिनिटांचा विसावा घेऊन त्यानंतर ही पालखी विठोबा मंदिराच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। त्यानंतर 2 दिवसांचा मुक्काम त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर ही पालखी परवा दिवशी पहाटे दिवेघाट मार्गे सासवडच्या दिशेने पंढरीच्या दिशेने पुढे मार्गस्थ होणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।